शिवसेना शिंदे गटानं ऐनवेळी काही उमेदवार बदललेले आहे। भावना गवळी यांची तिकीट जी आहे ती कापण्यात आलेली आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत भास्कर जाधव सर आहे। सर काय सांगणार, ऐनवेळी उमेदवार बदलणं, भावना गवळी यांची तिकीट कापणं कसं बघता तुम्ही? एकनाथराव शिंदेंबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या एबी फॉर्मवर निवडून आलेले 13 खासदार हे एकनाथराव शिंदेंबरोबर गेले, भाजपाबरोबर गेले। आज भाजपानं त्या सर्वांची अशी गोची केलेली आहे। पहिल्या टप्प्यात भाजपानं आपले 20 उमेदवार जाहीर केले, पण एकनाथ शिंदे किंवा अजितदादांना आपला एकही उमेदवार जाहीर करता आला नाही। त्याच्यानंतर भाजपानं 3 उमेदवार महाराष्ट्रातले जाहीर केले, या दोघांनाही एकही उमेदवार जाहीर करता आला नाही। भाजपानं आता आपल्या सगळ्या जागा काढून घेतलेल्या आहेत आणि एक सर्वे बाहेर काढला आहे। कोणी केला सर्वे? भाजपानं केला सर्वे। काय केला? त्याच्यामध्ये परभणीची जागा भाजपानं काढून घेतली, त्याच्यामध्ये रामटेकची जागा भाजपानं काढून घेतली, त्याच्यामध्ये अशा जागा वेगवेगळ्या शिरूरची जागासुद्धा काढून घेतली भाजपानं। अशा पद्धतीनं भाजपानं आपल्या जागा ह्या आता मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि एकनाथराव शिंदेना, काही अंशी अजितदादांना, परंतु जास्त एकनाथ शिंदेना त्यांनी चारी बाजूनं घेरलेलं आहे। आणि एकनाथ शिंदेंची एवढी प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी गोची केलेली आहे की एकनाथराव शिंदे स्वतःच्या मुलाची कल्याण डोंबिवली आणि स्वतः त्यांचं होमपीच असलेल्या ठाण्याची जागासुद्धा जाहीर करू शकत नाही। भाजपाने हे जे सर्वे सगळे केलेले आहेत, हे सर्वे म्हणजे या सर्वांना बुडवण्याचा हा सर्वे आहे। हेमंत पाटील यांची उमेदवारी ऐनवेळी बदलली, भावना गवळी यांचा पत्ता कट झाला। हेमंत पाटलांची जाहीर झाली होती, ती बदलली। भावना गवळीनं हात राखी बांधली होती, भावना गवळींनी भावाला, भावानं भेट दिली की तुमची उमेदवारी काढून घेतो म्हणून। हेच होणार आहे, हेच होणार आहे। भाजपा हा विश्वासा ठेवण्याचा सारखा पक्ष नाही। महाविकास आघाडीतील काही जागांवर तिढा आहे, सांगलीच्या जागेवर तिढा आहे, काँग्रेस आणि भिवंडीच्या जागेवर तिढा आहे, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट। असं आहे की 2019 साली शिवसेनेनं 23 जागा लढवल्या होत्या, 18 जागा निवडून आल्या होत्या। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 जागा निवडून आल्या होत्या आणि काँग्रेसची 1 जागा निवडून आली होती, ते पण कैलासवासी बाळू धानोकर हे मूळ शिवसेनेचे होते। आणि तरीसुद्धा शिवसेनेनं निवडून आलेल्या जागांपैकी आपली कोल्हापूरची जागा सोडली, आपली रामटेकची जागा सोडली, आणखीन एक कुठली तरी ती निवडून आलेली जागा त्या ठिकाणी सोडलेली आहे। अमरावती सातत्यानं शिवसेना जिंकत होती, ती जागा सोडली शिवसेनेनं महाविकास आघाडीकरता मोठा त्याग केलेला आहे, याची नोंद महाविकास आघाडीकडे असेल असं मी समजतो। मैत्रीपूर्ण लढतीचाही प्रस्ताव आहे। काही त्या संदर्भातले नेते माझे घेतील निर्णय, परंतु उद्धव साहेबांचं मी वाक्य ऐकलं आहे, मैत्रीपूर्ण आणि लढत, याचा अर्थ तिथं मैत्री पूर्ण होते, संपते आणि लढतीला सुरुवात होते। काँग्रेसनी निवडून आलेल्या जागा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत, रामटेकची जागासुद्धा आम्ही त्यांना निवडून दिलेली आहे। मी आज विदर्भामध्ये आहे। आपण शेवटी महाराष्ट्र हा एक आहे। महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी कुठे गडबड झाली तर त्याचे परिणाम बाकी ठिकाणी देखील होऊ शकतात, याची जाणीव नक्की महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे। ठाकरे गटाच्या काही जागा आहेत तिथे काँग्रेस प्रचारापासून अलिप्त आहे अशी माहिती आहे। असं काही माझ्या कानावर आलेलं नाही की ठाकरे गटाच्या जागेपासून काँग्रेस कुठे अलिप्त आहे, प्रचार करत नाही असं काही। असं जर असेल तर त्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवरून काय तो निर्णय होईल। त्या संदर्भामध्ये माझ्याकडं आहे तिथं पूर्व विदर्भामध्ये, आणि पूर्व विदर्भातल्या सगळ्या जागा काँग्रेस लढवते, एवढंच मी तुम्हाला सांगतो। शेवटचा प्रश्न, मैत्रीपूर्ण लढतीचा अर्थ तुम्ही सांगितला, मैत्री जेव्हा पूर्ण होते, संपते, तेव्हा ती लढत होणार, म्हणजे काँग्रेस आणि तुमच्यामधली मैत्री संपल्यानंतर लढत होईल असं त्याचा अर्थ काढायचा का? नाही, म्हणून ती मैत्री संपणार नाही असा त्याचा अर्थ काढायचा, मैत्री अबाधित राहील असा त्याचा अर्थ काढायचा। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।